Now another type of example. Yes, what we can say, the reminder. Initially at the beginning of the session I told you two types of examples on the unit digit. Yes, number, any number raised to power its unit digit, and one more is there, the reminder. Yes, what will be the reminder? Okay, for let's consider examples. I will consider directly so that I can explain the theory. Yes, Radhan, first example. Okay, first example, find. Yes, find the remainder of, find the remainder of 3 raised to 21. Find the remainder of 3 raised to 21 when divided by 2. When divided by 2. Yes, hello, getting? Yes, Yes. understood the meaning of the example? Understood the meaning of the example? Yes, sir. Yes, काय म्हणता बघा, 3 raised to 21 ला जर तुम्ही 2 नी डिवाइड केलं, यस, जर तुम्ही 2 नी डिवाइड केलं, then what will be the remainder? What will be the remainder? Yes, that is the question. Yes, लक्षात आलं? आता कसं करायचं बघा तुम्हाला. यस, या तुम्हाला पॉवरची काय देणं घेणं नाही. माझं क्लिअर आहे का बघा, थोडंसं मी लिहितो इथं. लेट 3 raised to 21 is a number, and which number we have to divide? We have to number this whole number, we have to divide it by 2. Is that clear? Hello? Yes, लक्षात येतं का बघा बरं. आणि तुम्हाला रिमाइंडर किती येतो हे लिहायचं आहे. येस, हॅलो. येस सर. नक्की. आता लक्षात आलं. मी आता काय करतोय बघा, एक्झाम्पल टू एक्झाम्पल जसं जसं पुढे जाणार आहे, जसं जसं आपण पुढे जाईल तसं तुम्हाला थोडं थोडं समजत जाईल. आता 3 raised to 21 आहे, काहीतरी नंबर येणार आहे, त्याला डिवाइड बाय 2 करणार आहे मी, आणि नंतर त्याचा रिमाइंडर सांगणार आहे. येस, बाय कॅल्क्युलेशन इट इज नॉट पॉसिबल. लक्षात येतं का बघा. येस, आता बघा मी बघा करतो, माझे कॅल्क्युलेशन बघा कसं असेल. येस, 3 raised to 21. आता आपल्याला या नंबरला डिवाइड करायचंय. तुम्हाला समजतं का बघा. तुम्हाला कुठल्या नंबरला डिवाइड करायचं आहे? या नंबरला डिवाइड करायचंय, आणि पॉवर किती राहते हे चेक करायचंय. गेटिंग? हॅलो. येस, जर तुम्ही 3 डिवाइडेड बाय 2 केलं, 3 डिवाइडेड बाय 2 केलं, तर रिमाइंडर किती राहतो तुमचा? 1. गेटिंग? येस, 1 raised to 21. 1 raised to 21 ऍज इट इज लिहायचं ते. त्या फॉर्म मध्ये फक्त पुढे कॅरी ऑन करत जायचं. फक्त कन्सिडर काय करायचंय? रिमाइंडर करायचंय. लक्षात येतं का बघा. येस, तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता परत, म्हणजे येतं की नाही ते. येस, इथं किती आलं? 2 raised to 1 raised to 21, आणि 1 raised to 21 व्हॅल्यू किती येते? 1. Yes, then what will the remainder? Yes, what will the remainder? 1. 1. The remainder will be 1. काय करायचंय फक्त थोडंसं क्लिअर करून घ्या. काय करायचंय? ज्या नंबरला डिवाइड करायचंय, ज्या नंबरला डिवाइड करायचंय, जो नंबर आहे त्या नंबरला काय करायचं? फक्त डिवाइडेड बाय डिवाइड करायचं. डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर राहतो, यस,
हॅलो, जो रिमाइंडर राहतो तो रिमाइंडर इथं कॅरी ऑन करायचा. हॅलो, लक्षात येते का? येस, जो रिमाइंडर राहतो 1 रेस टू 21, कारण तो 2 रिमूव्ह झाला ना, आपल्याला रिमाइंडर पाहिजे. तर 2 काय कोशंट 1 आला त्याची आपल्याला देणेघेणं नाही आहे. हॅलो, लक्षात येते का? येस, तुम्ही वाटल्यास 3 raised to 21 पॉवर तुमच्या कॅल्क्युलेटर येते का बघा, आणि त्याला डिवाइड बाय 2 करा. डिवाइड बाय 2 केलं तर त्याचा रिमाइंडर 1 राहील. त्याचा रिमाइंडर 1 राहील. गेटिंग? हॅलो, येस, ऑड आहे. नाही म्हणजे तसं ते झालं. लक्षात येते का बघा फक्त मी काय सांगतो. येस, हे क्लिअर झालं. आता अजून थोडेसे एक्झाम्पल आपण हार्डनेस वाढवूया. हे क्लिअर झालं का बघा? ठीक आहे, दिस इज क्लिअर. Yes, sir. हा, एक्झाम्पल कम्प्लीट करा. पुढच्या एक्झाम्पल अजून थोडंसं आपण अवघड एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, येस. हा, नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड, फाइंड द रिमाइंडर. फाइंड द रिमाइंडर ऑफ, yes, find the remainder of 16 raised to 121 divided by 5 divided by 5. yes, hello, लक्षात येते का? yes, Yes, sir. ओके. Yes, sir. आता बघा, अजून मी परत सिंपल चाल एक्झाम्पल बघूया. जसं पुढे जाईल तसं एक्झाम्पल येत जातील. काय करायचंय? 16 raised to 121 इट इज वी हॅव टू डिवाइडेड बाय 5. बघा माझं बरोबर आहे का? आता कशाला ह्या 121 शी आपल्याला काय देणे घेणं नाही आहे. आपलं कशाशी आहे? फक्त जो ब्रॅकेट मध्ये आहे 16 डिवाइडेड बाय 5. येस, 16 डिवाइडेड बाय 5. हा, किती येणार आहे? One reminder. 1 रिमाइंडर. रिमाइंडर 1 raised to 121. Then it's 100 1 raised to 1 raised to 121. The answer is 1. This is my reminder. Getting? Hello, yes. आता हे Yes, sir. डिवाइड होते म्हणून हे फास्ट येते बरं का, आणि रिमाइंडर एकच राहतोय. जर नाही राहिला त्याचे केसेस घेणार आहे आपण. हे लक्षात येते का बघा? पॉवर वरती फोकस करू नका. वी हॅव टू फोकस ऑन दॅट नंबर. विच नंबर? that number we have to divide it by 5 and we have to consider the remainder in upcoming steps. Hello, yes, is that clear? Yes, second example. Yes, sir. Now you go for the next. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करूया. ठीक आहे, आता पुढे जाऊया. हे क्लिअर? हे दोन्ही एक्झाम्पल लिहून झाले? Yes, sir. Yes, sir. Let's go for the next example now. Yes, next example घेऊ आता थर्ड. हा, yes, third example. 2 raised to 99. Yes, 2 raised to 99 divided by 33. Consider this example. Yes, hello. आता थोडेसे इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, now
येस, ऑल आर विथ मी. Yes, sir. येस. आता बघूया 2^99. 2^99 डिवायडेड बाय 3. हा हा. आता या आपल्याला काय कन्सिडर करायचं फक्त 2. 2/33. 33 ने 2 ला डिवाइड होणार आहे का? येस. हॅलो. इट इज पॉसिबल टू डिवाइड 2/33? No, sir. No. In that case, what we have to do? We have to convert this 2. We have to convert this 2 in such a way that that value should be greater than 33. Yes. Hello. ठीक आहे. लक्षात येतं का बघा? येस. किती येतं? 2^6. बरोबर का? 2^6. येस. 2^6 किती आलं इथं? 6. बरोबर आहे? येस. नाव डिवायडेड बाय 6. तुम्ही हा 6 कुठून घेतला? या 99 मधून घेतलाय. बरोबर आहे का? हॅलो. इज दॅट क्लिअर? तुम्ही कुठून घेतला तो? 99 मधूनच घेणार ना, आहे तो नंबर. आता 6 डिवाइड करा 99 ला, किती येते बघा बरं. येस. Reminder 3 राहते सर. ओके ओके, वेट वेट. 2^9 आहे पाहिजे सर. 2^9. 2^9. व्हाय 9? सर 11 into 9 99. नाही नाही, रिमाइंडर होऊ दे की आपल्या त्याच्या ठिकाणी. मला फक्त इथं आता 6 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर किती सांगा? 6 1 जा 6. 3 रिमेन्स. येस. 39. येस. 39 मीन्स 6 6 जा 36. हॅलो. रिमाइंडर किती राहिला? रिमाइंडर किती राहिला? 3. बरोबर आहे. 3^2. इथं किती नंबर आहे बघायचा. 3^2 हा किती आहे? येस. काय केलं? येस. 16 into 6. 16 into 6 किती आलं हे? येतं का लक्षात बघा. हॅलो. ओके. बरोबर ना. 6 ने याला डिवाइड केलं. 6 1 जा. येस. हा. आणि हा राहिलेला नंबर इथे येतो. काय राहिलं आपलं? रिमाइंडर किती राहिला? हे बघा 99 मी इकडे करतो डिवाइड बाय 6. येस. किती आलं? येस. डिवाइड बाय 6 केल्यानंतर 1 आलं. 3 राहिलं. 39. येस. 36 मायनस घेतल्यानंतर किती राहतं इथे? 3 रिमाइंडर राहिला तरी पण. ओके. रिमाइंडर कशाचा राहिला? या पॉवरचा. येस. या पॉवरचा रिमाइंडर किती राहिला? येस. गेटिंग. हॅलो. Yes, sir. येस. मग जो रिमाइंडर राहतो तो इथे येणार. येस. त्या नंबर 2 सॉरी 3 झालं का इथं? 2^3 इंटू इथं तो इंटू मध्ये राहिला. इंटू 2^3 हा असाच तुमचा कॅरी ऑन होईल. लक्षात आलं? हा 33 माझा फिक्स आहे. याला मी काही करत नाहीये. माझं फक्त आता कशासाठी चालू आहे? मी काय केलं फक्त हा नंबर डिव्हिजिबल बाय 33 नव्हता म्हणून त्याला ग्रेटर दॅन 33 करण्यासाठी या 99 मधनं काहीतरी पॉवर मला लागणार होती. ती पॉवर 6 आहे असं मला कळालं, कारण 2^6 64 येतो. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? येस. म्हणून मी काय केलं? 2^6 घेतलं. 6 घेतल्यानंतर ऑब्विसली 6 घेतल्यानंतर तो 99 मधनं आलाय. मग त्या 99 ला 6 ने डिवाइड केलं. तिथं येतं 16. मग तरी पण 6 कम्प्लिटली नाही डिव्हिजिबल. रिमाइंडर राहतो. रिमाइंडर किती राहिला माझा? येस. व्हॉट द रिमाइंडर रिमेनिंग? 3. म्हणून मी काय केलं? 2 चा क्यूब इथं घेतला. हॅलो. इंटू 2 क्यूब तिथं लिहिलं. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. आता जाऊया पुढे. आता बघा 2^6 म्हणजे किती आलं हे? 64. येस. किती आलं? 64^16. याला डिवाइड बाय 33 करा. किती येणार आहे? व्हॉट इज द रिमाइंडर? 31 is reminder. Yes, sir. Yes, sir. 31 is a reminder. ह्याला काय होते माहितीये का?
थोडस लेंदी होतंय, ह्याला शॉर्टकट होते बरं का, बरं ठीक आहे. 31 आलं. ओके, रिमाइंडर इज 31, पॉवर इज 16. You are getting power is reducing now. Yes, hello. Yes, इथं 2 raised to cube as it is, 2 cube as it is. Now go for 31. हा, go for 31 now. परत डिवाइड बाय 33, नो चेंज. डिवाइड बाय 33, नो चेंज. हा, आता हिला 33 होण्यासाठी, यस 33 होण्यासाठी मग स्क्वेअर म्हणल्यानंतर नंबर खूप मोठा होणार आहे. बरं ठीक आहे, 31 चा स्क्वेअर घेतला मी. स्क्वेअर केल्यानंतर हे किती येत आहे? 8. 2 क्यूब ॲज इट इज. हा, नो चेंज. 2 क्यूब ॲज इट इज. 31 स्क्वेअर डिवाइडेड बाय 33. व्हॉट इज द रिमाइंडर? येस, व्हॉट इज द रिमाइंडर? Hello, what is the reminder for this one? Yes, hello, yes, what is the reminder? किती होतं चेक करा बरं. डेसिमल पॉइंट मध्ये राहणार का ते? नंबर खूप मोठा होतोय. 1:16 घेतलं काय? wait a minute. Yes, काय म्हणताय? येस, त्याचा युनिट डिजिट फाइंड आउट करायचा असतं आपल्याला. जे आन्सर येणार आहे त्याचा युनिट डिजिट. रिमाइंडर 4 येतो का? शुअर आहे? चेक केलं का बघा. 31 into 31 divided by 33. Yes, it is reminder. हा, 4 येतो रिमाइंडर. प्रोडक्ट किती आला? 1336 डिवाइड बाय 33. करून बघितलं? येस, 39 2 66 यातनं मायनस केल्यानंतर राहणार आहे. येस, 30 रिमेनिंग. 301 कितीचा भाग बसला तर इथे बघा बरं. येस, 7 33 7. ओके, आता इथं राहिला रिमाइंडर 4. इथं येईल 4 raised to 8 into हा 2 क्यूब ऍज इट इज, कॅरी ऑन तसाच पुढे. हा, आता 4 raised to 8 आलाय. 4 raised to 8 आहे. परत आता डिवाइड बाय 33 आहे. याला डिवाइड बाय 33 होण्यासाठी इथं 4 चं काय करावं लागणार आहे परत? येस येस, 4 चा क्यूब. 4 चा क्यूब, बरोबर. मग आता 4 चा क्यूब करण्यासाठी याला डिवाइड करा. येस, याला डिवाइड करा. डिवाइड बाय 3 केल्यानंतर किती येणार? रिमाइंडर किती राहील इथं? रिमाइंडर किती राहील? येस, 6 मधला रिमाइंडर राहिला 2 raised to 4. हा 2 क्यूब इनटू इथं 4 आहे, 4 स्क्वेअर. हॅलो, इथं येईल सेपरेट. मग इथे राहिलं 4 क्यूब. येस, रिमाइंडर डायरेक्ट इथे बाहेर येईल कारण याला डिवाइड केल्यानंतर 8 आहे. म्हणजे किती राहतं इथून? याला डिवाइड बाय 3 केलं. येस, हे डायरेक्ट लहानच होत आहे. याला डायरेक्ट मी इथं 4 क्यूब लिहितो. येस, हॅलो,
थोडस फक्त विचार करा. 4 क्यूब, आता 4 क्यूब आला तुमचा किती येतो? यस 64. 4 क्यूब आला तुमचा 64 रेस टू नथिंग डिवाइड बाय 33. याला इंटू हे 2 क्यूब म्हणजे 8 आणि 4 इंटू यस 4 स्क्वेअर म्हणजे 16. 64 डिवाइडेड बाय 33 आपण मगाशी केलं होतं. रिमाइंडर किती आला होता? यस किती आला होता रिमाइंडर? 31. इथं वरती केलं होतं बघा. आणि 8 16 33 31 द होल टर्म डिवाइडेड बाय. आता हा टोटल नंबर आहे तुमचा जे रिमाइंडर राहिलंय याला डिवाइड बाय 33 करायचंय. या टोटल नंबर डिवाइडेड बाय 33 केल्यानंतर तुम्हाला जो काय राहतो तो रिमाइंडर शिल्लक राहतो. हे खूपच लेंदी झालं हे कॅल्क्युलेशन. ठीक आहे, एक मिनिट. ह्याच्यापेक्षा सोपा वे आहे बरं का. लेट मी थिंक. एक मिनिट. एक मिनिट थांबा, मी अजून एकदा घेतो इथं. सेम एक्झाम्पल आय विल कंटिन्यू हिअर. 2⁻99 divided by 33 reminders unit digit. ओके, रिमाइंडर्स युनिट डिजिट. बघूया काय येते. ते मगाशीचं पण हे जे मगाशीचं जे एक्झाम्पल घेतलं ना या वेळी पण होते ते. तो नंबर मोठा करत जायचा आणि हा नंबर तर डिवाइड बाय पेक्षा मोठा करायचा, रिमाइंडर कंटिन्यू करत जायचं. आणि जो रिमाइंडर राहतो पॉवर घेतल्यानंतर इथे 6 घेतल्यानंतर जो राहिला होता इथं 2 क्यूब, इथं 2 आहे राहिलेली त्याची पॉवर, या फॉर्म मध्ये कंटिन्यू करायचं आणि प्रोडक्ट मध्ये राहतं. ओके, तर याच्यापेक्षा अजून एक सोपी मेथड आहे इथं. मी ते पुढच्या एक्झाम्पलला सांगा म्हणलं पण ते आता इथं याच एक्झाम्पलला ते सोपं जातं. आणि 2⁻99 आहे जसं पहिलं केलं होतं 2⁻5. 2⁻5 केलं तर बघा किती होतं इथं. यस 2⁻5 केलं तर मी तर पॉवर घेतली 5. यस हॅलो, 2⁻5 जर मी इथं घेतलं यस 149 5 9 जार 45. रिमाइंडर किती राहिला? यस व्हॉट इज रिमाइंडर? 4 शिल्लक राहतं का जर मी 5 ने डिवाइड केल्यानंतर? आणि इथं पॉवर 2 आहे म्हणजे कितीने मल्टिप्लाय होणार? यस 2⁻4. मग आता इथं किती आलं? 32⁻19. जेवढ्या लवकर जेवढ्या लवकर 1 किंवा 1 आला तर लगेच आन्सर येतं. 1 एनिथिंग 1 येतं आन्सर, क्लोज होतं. पण इथं आता 1 म्हणजे मगाशी आपण 6 घेतल्यामुळे तर नंबर वाढत गेला, त्यामुळे ते कॅल्क्युलेशन लेंदी झालं. आता इथं 32 अपॉन डिवायडेड बाय 32/33 जर मी याला डिवाइड केलं तर हे डिवाइड होण्यासाठी इथं नंबर लागतो तुमचा. हॅलो, एक कमी पडतोय बरोबर का? हॅलो, जसं म्हणतो ना आपण 34 डिवायडेड बाय 33 केल्यानंतर रिमाइंडर किती राहतोय? हॅलो, रिमाइंडर किती राहणार आहे? 1. सेम लॉजिक 32 डिवायडेड बाय 33 केलं तर इथं रिमाइंडर किती राहील? हॅलो, गेटिंग? लक्षात येते का बाळांनो? यस, लगेच आन्सर येईल याचं त्या वेळेने घेण्यापेक्षा असं गेलं तर. ठीक आहे, -1 1 किंवा -1 जेवढा लवकर येईल तेवढा लवकर एक्झाम्पल कम्प्लीट होतं. -1⁻19 व्हॉट इज व्हॅल्यू? -1. यस -1 इंटू 2⁻4 60. किती आलं हे? -60. -16 हे याचं रिमाइंडर आलं. यस, पण तुम्हाला याचा युनिट डिजिट पाहिजे. हा -16 और हे जे आलेलं आन्सर आहे या 33 मधनं मायनस करा. यस 33 - 16 33 - 16 which is equal to yes what is the value? 17. and its unit digit. रिमाइंडरचा युनिट डिजिट किती येणार आहे? रिमाइंडर will be 17 and its unit digit will be yes its unit digit will be 7. या वेळी हे सॉल्व्ह होतं. ह्याचं पण आन्सर 7च येणार आहे. ह्याचं पण आन्सर 7च येणार आहे. एक्झाम्पल 2 जे ही मेथड सॉल्व्ह केली आहे मी, ह्यानी पण आन्सर 7च येणार आहे. पण हे खूप लेंथी झालंय. आपण अजून एक 2-4 एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह केल्यानंतर साधारण तुम्हाला हे लॉजिक लक्षात येईल. वरचं पण एक्झाम्पल आपण त्या वेळी पण सॉल्व्ह करू शकतो.
जेवढ्या लवकरात लवकर इथं 1 किंवा -1 होईल, हा नंबर जेवढ्या लवकर लहान होत जाईल तेवढ्या लवकर तुम्हाला आन्सर येत जाणार आहे. गेटिंग? हॅलो, हे अगोदर एक्झाम्पल नंबर 2 लिहून घ्या, अजून थोडीशी प्रॅक्टिस करू, त्याच्यानंतर अजून लक्षात येईल. ठीक आहे, अजून याचे एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. ओके, कम्प्लीट दिस इज फास्ट. लक्षात ठेवा, प्रायोरिटी फक्त काय कशावर आहे, याच्यावरती आहे. याला ह्या ज्यांनी डिवाइड करणार आहे तितका नंबर आणायचा. हा त्याच्यापेक्षा 1 नि कमी असेल किंवा 1 नि जास्त असेल तर बेस्ट ऑप्शन आहे, तिथे लगेच एक्झाम्पल कम्प्लीट होणार आहे तुमचं. नाही तर मग त्याच्यापेक्षा मोठं करावं लागेल. गेटिंग? हॅलो, नाही इथं 2 चा डिफरन्स घेऊन चालणार नाही. माझं बरोबर आहे का बघा, इथं 2 चा डिफरन्स चालणार नाही, कारण -2⁻19 चा आन्सर मला मिळणार नाही. इज दॅट क्लिअर? हॅलो, लक्षात येतं का बघा, इथं तुम्ही म्हणाल 30 घेईन, इथं -2 घेईन मी. ओके, पण ते घेऊन त्याचा फायदा होणार नाही तुम्हाला, कारण -2 किती येणार आहे ते? येस, 19. आणि -2 ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल परत. इट इज डिफिकल्ट. हॅलो, गेटिंग? येस, लक्षात येतं का बाळांनो? हॅलो, येस. येस सर. हा, हे क्लिअर करा. थोडंसं अवघड वाटत असेल, मी क्लिअर करतो. आता तात्पुरतं एक्झाम्पल लिहून घ्या. लिहून झालं का हे? हा, ठीक आहे, अजून एक्झाम्पल कन्सिडर करू, म्हणजे अजून थोडं क्लिअर होईल. सपोज 1 मोर एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल कन्सिडर करा. Yes, 7/200 divided by 3. Yes, 7/200 divided by 3. बघा बरं आता हे. Yes, let 7/200 एक्झाम्पल खूपच सिंपल आहे वाटतं मला हे. 7/200 डिवायडेड बाय येस 3. ओके, तुम्हाला फक्त कशाशी? याला. इट इज डिव्हिजिबल बाय 3. येस, 7 इज डिव्हिजिबल बाय 3. हॅलो, येस. किती येतं इथं? रिमाइंडर किती येतो? 1. बरोबर का? 1. 7 डिवायडेड बाय, वाटल्यास इथं लिहा 7 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू, रिमाइंडर इज 1. 7/3. 7 2 3 2 6, 1 रिमेन्स. मग आला 1. 1/200. येस, आणि 1/200 किती येणार आहे? 1. इझी आलं एक्झाम्पल हे खूपच. ठीक आहे, देअरफॉर युनिट डिजिट विल बी 1. येस, रिमाइंडर. परत हे पण एक्झाम्पल सोपं आलं. ठीक आहे, कम्प्लीट करा हे. मी अजून एक एक्झाम्पल बघतो. येस, आय विल कन्सिडर 1 मोर एक्झाम्पल. कम्प्लीट करा हे तोपर्यंत. हा, हॅलो, कम्प्लीट झालं हे? कम्प्लीटेड? येस सर. हा, नेक्स्ट 4th अजून एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, 5/69. 5/69 डिवायडेड बाय 14. आता हे बघूया थोडंसं इंटरेस्टिंग. ठीक आहे, 5/69 डिवायडेड बाय 14. येस, लेट हे 5/69 आहे डिवायडेड बाय 14. बघूया. येस, 5 इज डिव्हिजिबल बाय 14. हॅलो, नो सर. नो. मग आता काय करावं लागेल इथे? 5 चा येस
Square. म्हणजे कितीने डिवाइड करावं लागेल याला? 2 नी. 2. किती येत आहे? 3 4. बरोबर का? 3 4. व्हॉट इज रिमाइंडर? व्हॉट इज 1. रिमाइंडर? म्हणजे मल्टिप्लाइड बाय किती येणार? 1. 1. Raised to 1. 5. हा जो नंबर आहे, नंबर रेस टू 1. रिमाइंडर. गेटिंग? हॅलो. म्हणजे हे किती आलं इथे? 25 रेस टू 34. डिव्हिजिबल बाय 14 किती येणार हे? व्हॉट इज रिमाइंडर? 11. हा, एक काय असू शकतो? 11. दुसरा रिमाइंडर किती असू शकतो? हा, दुसरा रिमाइंडर मायनस वाला. मायनस वाला 3. मायनसच्या लँग्वेज मध्ये सांगायचं. 14 42 जार 14 जार किती येणार आहे? हॅलो. 28. बरोबर का? 25 मायनस 28. 25 मायनस 28 किती येणार आहे? -3. -3. बरोबर आहे. मग इथं तुम्ही रिमाइंडर -3 घेऊ शकताय. रेस्ट टू 34. हा 5 into 1 ऍज इट इज कॅरी ऑन होईल. आता इथे -3 आहे. डिव्हिजिबल किती पाहिजे परत? 14. नेगेटिव्ह नंबरला डिवाइड करायचं. यस, नेगेटिव्ह नंबरला डिवाइड करायचं नाही, पॉझिटिव्हला कन्वर्ट करा. पॉझिटिव्ह कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला? यस, व्हॉट वी हॅव टू डू? याला जर -3 रेस टू मी जर 4 लिहिला तर चालेल का? मी स्क्वेअर केल्यानंतर 9 पॉझिटिव्ह येईल, बट 9 इज नॉट डिव्हिजिबल बाय 14. इज दॅट क्लिअर? हॅलो, इज दॅट क्लिअर? Yes, sir. यस. मी 4च का घेतला? स्क्वेअर घेतला तरी पॉझिटिव्ह झाला असतं ते, पण 9 डिव्हिजिबल नाहीये. मी डायरेक्ट 4 नी पॉझिटिव्ह होईल आणि प्लस डिव्हिजिबल असेल. इज दॅट क्लिअर? हॅलो, इज दॅट क्लिअर? यस. मग किती राहतं बघा बरं इथं? 4 ने डिवाइड केलं 34 ला. 34 ला 4 ने डिवाइड केलं तर 4 8 जा 32. 2. यस, 2 रिमाइंडर 2 राहील. म्हणजे काय येणार आहे? -3 रेस टू किती राहिला? 2. 2 into 5 raised to 1. इज दॅट क्लिअर? हॅलो. Yes, sir. आता पुढे जाऊया. हा, बघा बरं किती राहतं शिल्लक आता? हा किती आला? 81 येतो का? Yes, sir. 81 रेस टू 8. हा काय आला? 9 into 5. याला इकडे सोडून द्या असंच. पुढे जाऊया. चला. हा, 81 रेस टू 8. आता 14 81 डिवायडेड बाय 14 किती राहतं बघा बरं? 11 reminder. 11. आणि दुसरा -3 परत राहील का? Minus 3. -3 अगेन रिमेन्स. विल कंटिन्यू विथ दॅट लॉजिक. -3 सोपा जाईल, नंबर लहान होतो. यस, -3 रेस टू 8 into यस -3 रेस टू 8. हे 9 into 5 ऍज इट इज. आता मी इथं करतो बघा कॅल्क्युलेशन. -3 रेस टू 8 आलं. ठीक आहे. हा किती आला? 9 4 जार किती येतो हा? 45 का? ठीक आहे. बरोबर ना माझं? यस, इथंपर्यंत क्लिअर आहे सर्वांचं? हा डिवाइडेड बाय 14 अजून झालेला नाहीये क्लिअर. आता बघा इथे हा 45 आहे, विच इज ग्रेटर दॅन 14. विच इज ग्रेटर दॅन 14. याला जर तुम्ही डिवाइड केलं किती राहतं बघा बरं शिल्लक तिथं? 14 ने डिवाइड केलं. 14 3 जार. यस, 45 ला जर मी 14 ने डिवाइड केलं तर 14 3 जार. Reminder. यस, 42. बरोबर ना? Yes, sir. रिमाइंडर किती राहणार परत? 3. 3. 3. ओके, 3 रेस टू -8. म्हणजे हे किती आलं टोटल? -3 रेस टू 9. आता फक्त जेव्हा तुम्ही ह्या बाहेरच्या नंबरला, हे शेवटी केलं तरी चालतं बरं का, पण जेव्हा तुम्ही बाहेरच्या नंबरला जेव्हा डिवाइड करता, आता याचा डिवाइड केल्यानंतर 14 3 जार 42. 42 ने डिवाइड केल्यानंतर इथं रिमाइंडर 3 नाही, -3 घ्यायचं. एक थोडस कसं आहे, हे
कॅल्क्युलेशनली पॉसिबल नसल्यामुळे पर्टिक्युलर त्या त्या ठिकाणी हिंट आहेत की जेणेकरून लवकर सॉल्व्ह होतं फक्त एक्झाम्पल. ठीक आहे, याला डिवाइड केल्यानंतर 42 प्लस 3 तुमचा रिमाइंडर राहील. पण घेताना -3 घ्यायचा का, तर इथं तो बाहेर आहे, त्याच्या आउटसाइडला असल्यामुळे इथं तो मायनस येईल. -3 येस, -3 बघा बरं याचं किती येतं आन्सर. परत त्याला काय करायचं, पॉझिटिव्ह करा. येस, पॉझिटिव्ह करण्यासाठी किती डिवाइड करावं लागेल, हा पॉवर किती घ्यावी लागेल, हॅलो पॉवर किती घ्यावी लागेल, 2 बरोबर का, हॅलो इज दॅट क्लिअर. Into -3. हा हा वेट ठीक आहे. ह्याला 8 ने डिवाइड केलं, सॉरी 4 ने डिवाइड केलं, 4 2 8, 1 राहिला रिमाइंडर, -3 इथे आला. इज दॅट क्लिअर, हॅलो. मग परत इथं -3 81 किती शिल्लक राहतं परत इथं, -3 स्क्वेअर बरोबर ना, इथं आले बघा. येस, इज दॅट क्लिअर. -3 स्क्वेअर इंटू -3 स्क्वेअर